हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर व्हिडिओ. तर जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मॅनिफेस्टेशन काय असतं. तर मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मॅनिफेस्टेशन ॲक्च्युली कसं वर्क करतं. तर बघूया. कधी असं वाटतं का आपण खूप काहीतरी करतो पण आतून काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं. प्रार्थना करतो, मोटिवेशन बघतो, मॅनिफेस्टेशन ट्राय करतो, पण लाईफ जशी का तशी राहते. मॅनिफेस्टेशन म्हणजे एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. जेव्हा तू काहीतरी सतत विचार करतो, तुझा ब्रेन एक फिल्टर तयार करतो तुझा, आणि मग तुझा ब्रेन तेच ऑपॉर्च्युनिटीज, तेच आयडियाज आणि ते चान्सेस आणि त्या विचारांशी एक मॅच करायला बघतो. आपल्या ब्रेनमध्ये एक सिस्टीम असतं, त्याला RAS असं, रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम असं म्हणतात. जेव्हा तू नवीन मोबाईल घ्यायचा ट्राय करतो तेव्हा अचानक तुला सगळीकडे मोबाईल दिसायला लागतो. मोबाईल नवीन आलेला नसतो पण तुझं फोकस नवीन झालेलं असतं. मॅनिफेस्टेशन हाच एक फोकस कंट्रोल करतो. जेव्हा तू काहीतरी व्हिज्युअलाइज करतो, लिहितो, अनुभवतो, तेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये हा मेसेज जातो. हेच इम्पॉर्टंट आहे. मग तेव्हा तुझा ब्रेन नवीन आयडियाज देतो, योग्य लोकांकडे ओढतो, रिस्क घ्यायला तयार करतो, कम्फर्ट झोन तोडतो. आणि अशा वेळेस बाहेरून वाटतं, अरे यार, याचं तर नशीबच बदललं. पण आतून बदललेला असतो तो तू स्वतः. खरं मॅनिफेस्टेशन आहे ना, 3 स्टेपमध्ये काम करतं. एक म्हणजे क्लॅरिटी. तुला काय हवं आहे ते एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे. पैसा हवा, किती, कशासाठी आणि लाईफ कशासाठी. ब्रेन ह्या सगळ्या गोष्टींना फॉलो नाही करत. दुसरं म्हणजे तुला जे मिळवायचं आहे ना, त्यासारखा तू माणूस बनणं सुरू कर. कॉन्फिडंट लाईफ हवी आहे ना तुला, तर कॉन्फिडंट हॅबिट्स बिल्ड कर. सक्सेसफुल व्हायचं आहे तर सक्सेसफुल लोकांसारखं डेली जगायला लागेल तुला. आणि आपली तिसरी स्टेप म्हणजे मॅनिफेस्टेशन विदाऊट ॲक्शन. जर तुला मॅनिफेस्ट करायचं आहे तर तुला त्या प्रकारे ॲक्शन घ्यावं लागणार. मॅनिफेस्टेशन विदाऊट ॲक्शन इज इक्वल टू डेल्युजन. तुझा मूड नसला तरी पण, तुला फिअर असला तरी पण, आणि तुला डाऊट असला तरी पण, तुला रोज स्मॉल ॲक्शन करणं गरजेचं आहे. युनिवर्स नाही बदलत आयुष्य, तुझे डेली डिसिजन्स आहे ना ते तुझं आयुष्य बदलतात. मॅनिफेस्टेशन म्हणजे काही विश किंवा मग इच्छा वगैरे असं काही नसतं. मॅनिफेस्टेशन म्हणजे एक ती सेल्फ प्रोग्रामिंग एक प्रोसेस असते. आणि जे लोक आयुष्य बदलतात ना, ते युनिवर्सवर विश्वास नाही ठेवत, ते स्वतःच्या ब्रेनला ट्रेन करतात. आता पार्ट 3मध्ये मी तुला सांगेल सबकॉन्शियस प्रोग्राममध्ये ॲक्च्युली कसं माइंड वर्क करतं, किंवा मॅनिफेस्ट सबकॉन्शियसमध्ये ब्रेन कसा वर्क करतो ते तुला सांगेल. आज इथेच थांबूया. आपण उद्या सबकॉन्शियस माइंडबद्दल थोडंफार बोलू. ओके, तोपर्यंत